चौथ्या दिवसानंतरही मोशी दुर्घटनेचं बचाव कार्य सुरूच आहे। दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीट भाग फोडण्यासाठी अत्याधुनिक जॉ क्रशर मशीन घटनास्थळी आणण्यात आलेत। या मशीनद्वारे दुर्घटनाग्रस्त इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्यासाठी तसंच इमारतीमध्ये सुरक्षित प्रवेश करण्याकरता मार्ग तयार करण्यासाठी वापर केला जाणार आहे। जॉ क्रशर मशीनमुळे बचाव कार्याला आणखी वेग येणार आहे। आणि या संदर्भामध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, सलग चौथ्या दिवशी मोशी दुर्घटनेच्या या ठिकाणी बचाव कार्य, शोध कार्य सुरू आहे। खरं तर या शोध कार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत, तसं तिथल्या प्रशासनाकडून सांगितलं देखील जातंय। आजच्या दिवशी नेमकी कशा पद्धतीने या ठिकाणी शोध कार्य राबवलं जातंय? या इमारतीमध्ये एनडीआरएफचे जवान, रेस्क्यू टीम जी आहे त्यांना प्रवेश करता यावा यासाठी इमारतीचा धोकादायक भाग जो आहे तो पाडण्याचं काम सुरू आहे। पहिल्या मजल्यावरचा स्लॅब जो आहे तो पाडण्यात आलेला आहे। आता दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब जो आहे तो काही वेळातच पाडणार आहे। आज हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते संपेल अशी आशा आहे। जॉ क्रशर मशीन सुरुवातीला एक लावण्यात आले होते, मात्र कामाचा वेग वाढवण्यासाठी आता 2 जॉ क्रशर मशीन जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। धोकादायक इमारतीच्या आजूबाजूचा जो कचरा आहे तो काढण्यासाठी जेसीबी मशीनची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। युद्ध पातळीवर हे बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। दरम्यान काल पुण्यामध्ये मुख्यमंत्री आल्यानंतर या घटनेसंदर्भात स्थानिक आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याशी त्यांनी या बचाव कार्याबाबत बैठक केलेली आहे आणि हे बचाव कार्य लवकरात लवकर पूर्ण करावं यासाठी सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। चोख बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान 60 तासाहून अधिक वेळ जो आहे या बचाव कार्याला झालेला आहे। चौथा दिवस आहे, चौथ्या दिवशीही हे बचाव कार्य सुरू आहे। त्यामुळे जितकी दिरंगाई होत आहे तेवढ्या नातेवाईक जे आहेत, आठ जे लोक अडकलेले आहेत त्यांचे नातेवाईक संतापलेले आहेत, त्यांच्या भावनांचा उद्रेक होत आहे। मात्र जेवढ्या लवकर आहे तेवढ्या लवकर या 8 लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सर्व यंत्रणा करत आहेत। अत्याधुनिक जॉ क्रशर मशीनच्या सहाय्याने धोकादायक इमारतीचा जो भाग रेस्क्यू टीम आत गेल्यानंतर पडण्याची शक्यता आहे तो काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। पहिला मजल्याचा स्लॅब जो आहे तो पूर्णपणे पाडण्यात आलेला आहे आणि दुसरा मजला जो आहे त्याचाही स्लॅब जो आहे तो आता बाहेर त्याचाही स्लॅब पाडण्याचं काम जो आहे ते सुरू आहे। त्यानंतर सुरक्षित मार्ग करून टीम जी आहे ते आतमध्ये 8 लोकांपर्यंत पोहोचणार आहे। नक्कीच कैलास, तर या संपूर्ण शोध कार्याची, बचाव कार्याची अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।